मी जोराने बोलतोय, तुमच्यामध्ये अजून ते राग नाही दिसत आहे मला. आगरी असल्याचं मला वाटत नाहीये. आगरी असल्याचा जो राग पाहिजे तो राग पाहिजे आणि त्याच्यासाठी लढण्याची ताकद पाहिजे. काळजी करू नका. 13 तारखेचा अल्टिमेटम दिलाय, नाही तर 15 तारखेला मी स्वतःहून ते काम बंद करीन. काळजी करू नका. तुम्हाला पैसे मिळत नाही तिथपर्यंत मी तिथे उभा राहील. आपल्या समस्या, मी प्रत्येक गावातले प्रतिनिधी आहेत, त्या पंचक्रोशीतल्या प्रत्येक गावाचे प्रतिनिधी आहेत. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, जो मला मदत करेल, जो माझ्या भूमिपुत्रांना मदत करेल, जो माझ्या आगरी माणसाला, कोणी माझ्या आदिवासी माणसाला मदत करेल, तो माझा नेता. मला काही लेनदेन नाही कोणत्याही पक्ष. पूर्ण जगातली म्हणायचं मार्गदर्शन हे लोक आहेत ती सगळ्यात जास्त ह्या जिल्ह्यामध्ये आहेत. वसई तालुका आणि पालघर तालुक्यामध्ये आज लोक एवढ्या प्रमाणात येतात आहेत बाहेरून. आपला इकडचा शेतकरी, इकडचा भूमिपुत्र, मग तो कोणत्याही समाजाचा असो, आगरी, कोळी, आदिवासी, भंडारी, कोणत्याही 18 पगड जातीमधला असो, आज तो मायनॉरिटीमध्ये आलेला आहे आणि तो येणार पुढे. जसं वसईची परिस्थिती बघा, भूमिपुत्र मिनिमम झाला आणि बाहेरून येणाऱ्या लोकांचा पडा, तीच परिस्थिती तुमची येणार आहे. तुम्हाला आम्ही, कारण जे आम्ही तिकडे बघतो ते इकडे पुढे तुम्हाला फेस करायचं आहे. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही संघटित राहिला नाहीत आणि संघर्ष केला नाही तर टिकणार नाही. कुठे फेकून द्यायला समजणार नाही. बॉम्बेमध्ये 65 गाव होती आग्र्यांची, एक गाव तरी दिसतं का सांगा मला. ती परिस्थिती तुमची येऊन देऊ नका. आणि तुमच्यासाठी जे पण लागेल ती आगरी सेनेच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पाठीमागे ताकदीने उभं राहू, एवढं मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, 4 दिवसापूर्वी आलेलो, गावाचं नाव पुढे टेंबीखोड या गावात शिव्या दिल्या. मी सुशिक्षित माणूस आहे, शिव्या देत नाही, पण वाटतं की समाजातील एका गरीब शेतकऱ्यावर जर असा अन्याय होत असेल तर ते तळपायाची आग मस्तकात जाते. काय करणार, आगरी दाणका दाखवायलाच लागला. त्या दिवशी टाइम्स ग्रुपची पत्रकार आलेली, पूर्ण एक पेज टाइम्स, हिंदुस्तान टाइम्समध्ये आलं, अख्ख्या देशाची न्यूज झाली ती. पण आपल्या लोकांना माहिती नाही. फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना माहिती आहे काय न्यूज आलेली आहे त्याच्यातली? किती लोकांनी वाचली मला सांगा. वाईट परिस्थिती आहे. मग तुमच्यासाठी जर बाहेरून कोण येते आणि तुमच्यासाठी लढतो इकडच्या, तर तुमची लोकांची संख्या किती पाहिजे तिकडे? ही वाईट परिस्थिती आहे. लोकांना कळलं पाहिजे, लोकांनी यायला पाहिजे. कलेक्टर ऑफिसला होतो, बरेच लोक होते, सरपंच होते, सगळेच जण होते, ताई होते, आमच्या बरेच लोक होते. कलेक्टरकडे सगळ्या गोष्टींचं निवेदन देऊन त्यांच्या समोर वधून घेतलं की ना वधून? काय काय गोष्टी वधून घेतल्या? वरती देव बसलाय मेघराज, तिकडची जी पण रिपेअर करायचं ते सगळं रिपेअर करून दिलं पाहिजे. 15-10 जे आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलेला त्याचा पीडब्ल्यूडी वरून स्ट्रक्चरल ऑडिट परत रिव्हेरीफाय करून घेतलं पाहिजे. कलेक्टरनी शब्द दिला ना. आजपर्यंत शेतकऱ्यांना कलेक्टर समोर कोण नेऊन बसवलं का तुम्हाला? बोला जरा. नाही मग संघटना जर तुमच्यासाठी ताकदीने उभी राहत असेल तर संघटनेबरोबर तुम्ही उभं राहायला पाहिजे की नाही? थोडा आवाज जोराने आहो. मी जोराने बोलतोय, तुमच्यामध्ये अजून ते राग नाही दिसत आहे मला. आगरी असल्याचं मला वाटत नाहीये. आगरी असल्याचा जो राग पाहिजे तो राग पाहिजे आणि त्याच्यासाठी लढण्याची ताकद पाहिजे. आणि हे प्रत्येकाने जर आलं तर येणारा तुमचा जो संपला, आमचं 60 वर्ष झाली, इकडे मेजर आहेत लोक, त्यांची 50-60 वर्ष. पण नवीन भविष्याला जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला संघटित होऊन संघर्ष करायला लागेल. संघर्ष करायची तयारी आहे का तुमची? हा आवाज आला. हा आवाज त्या LNTच्या कानावर आज गेला. काळजी करू नका. 13 तारखेचा अल्टिमेटम दिलाय, नाही तर 15 तारखेला मी स्वतःहून ते काम बंद करीन. काळजी करू नका. तुम्हाला पैसे मिळत नाही तिथपर्यंत मी तिथे उभा राहील. आणि मी माझ्या न्यायासाठी माझ्या शेतकऱ्याच्या न्यायासाठी लढतोय. मित्रांनो, एक लक्षात घ्या, पोलीस प्रशासन हे तुमच्यासाठी, शेतकऱ्यासाठी काम करते, परंतु इकडे परिस्थिती फार वाईट आहे. मी प्रशासनाच्या विरुद्ध नाही, पोलिसांच्या विरुद्ध नाही आहे, पण जर ते LNTच्या पेरोलवर असतील तर त्यांना गडचिरोली दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. असाच एक विषय झालेला, विजय आहे,
चौथ्या दिवशी तो नव्हता तिकडे डीसीपी. वसईमध्ये एक विषय झालेला माहिती आहे लोकांना. आम्ही प्रशासनाच्या विरुद्ध नाही, आम्ही प्रशासनाला रिस्पेक्ट देतोय, पोलिसांना रेव्हन्यूला रिस्पेक्ट देतोय, पण प्रोजेक्ट झाली पाहिजे तर आम्ही पण त्या मताचे आहोत. नॅशनल प्रोजेक्ट झालं पाहिजे, पण माझा शेतकरी मेला नाही पाहिजे. त्याला त्याचा योग्य भाव, त्याची जी कारण एक लक्षात घ्या, तुम्हीच सांगतात वाढवण आहे, रिलायन्स आहे, 10 कंपन्या येतात, मग माझा भाव 18,000 रुपये गुंठा. म्हणजे शेतकऱ्याला मारण्यासाठी तुम्ही तयार आहात. नॅशनल प्रोजेक्ट होत असताना शेतकरी पण जगला पाहिजे, नॅशनल प्रोजेक्ट झालं पाहिजे. दादागिरी कोणाचीही सहन करणार नाही, कोणी असो. पहिली लाठी माझ्या अंगावर असेल. 13 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं. 15 तारखेनी प्रत्येक जण एक माणूस आहे, तुम्ही 100 माणसं आणा. माझी वेगळी 5,000 माणसं मी आणतो. आहे तयारी तुमची? असा आवाज आला पाहिजे. काळजी करू नका, शासन तुमच्यासाठी, आणि पोलिसांची तर बिलकुलच काळजी करू नका. चांगले ऑफिसर आहे. डीजी फार चांगला आहे आपला, फार चांगला माणूस आहे. एनआयचा चीफ होता, अनकरप्टेड माणूस आहे, आणि शब्द ठेवतो कैलास पाटीलचा. काय विषय नाही. तुम्ही सांगा मुख्यमंत्र्यांकडे विषय आहेत, जाऊ घेऊन. जो मला मदत करेल, जो माझ्या भूमिपुत्रांना मदत करेल, जो माझ्या आगरी माणसाला, कोणी माझ्या आदिवासी माणसाला मदत करेल, तो माझा नेता. मला काही लेनदेन नाही, कोणत्याही पक्षाचं लेनदेन नाही. साहेबांच्या माननीय राजारामजी साहेबांमुळे आम्हाला पक्षामध्ये मागितलं. कल्याणची सभा संपली आणि मुख्यमंत्री बाहेर आले. व्हॅनिटी व्हॅनमध्ये मी बसलेलो आणि आमचे सगळे शिष्टमंडळ होतं महाराष्ट्राचं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, साहेब कैलास पाटीलला मला पाहिजे. बोलो दिला, पण माझ्या समाजाची काम करण्याचं दायित्व पण तुम्ही घेतलं पाहिजे. चांगल्या प्रकारे काम करतो, चांगली व्यक्ती आहे, आणि गोरगरिबांची वर न्याय देणारी व्यक्ती आहे. मला बाकी माहिती नाही, पण ती व्यक्ती आज देशाचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. सुदैवाने असं वाटतं की पुढच्या 10-20 वर्षात महाराष्ट्रातला एकच नेता देत होतो, तिकडे दिल्लीमध्ये बसू शकतो. अभिमान आहे की महाराष्ट्रातील नेता वरती जाण्याची क्षमता एका व्यक्तीमध्ये आहे, आणि म्हणून आगरी सेनेने त्यांना नेहमी मदत केलेली आहे. 5 वेळा मदत केली. जो शब्द दिलेला तो आगरी सेनेने पाळला. माझं पत्रकारांच्या माध्यमातून म्हणणं आहे, ही जाणारच क्लिप तिकडे. माझ्या शेतकऱ्याला, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्याला, मग तो आगरी, कोळी, आदिवासी, भंडारी, 18 पक्कड जाडीत असतील, त्याला जगवा, एवढंच माझं म्हणणं आहे. मित्रांनो, 8 दिवसापूर्वी आलेले माझे मित्र आहेत, उभा राहा, देवा आलेला, आणि बरेच लोक होते तुमचे. चांगलं काम करतो हा पोरगा. आज ह्याला इकडच्या पालघर जिल्ह्यातला आपण त्यांना पद देतोय. चेतन बरोबर ना? पालघर तालुका आरोग्याचा आपण त्याला अध्यक्ष करतो आहे. चांगल्या प्रकारे हा पोरगा काम करतो इकडच्या समाजातील, तळागाळातील लोकांसाठी. त्यावेळेला एक विषय झाला की काका फार वाईट परिस्थिती, ॲम्ब्युलन्स मिळत नाही. आम्ही 8-10 लोक होते, काही माझे सहकारी होते, ऑफिसमध्ये बसलेलो. त्यावेळेला सगळ्या सहकाऱ्यांनी ठरवलं की नाही, एक आपण कार्डियक ॲम्ब्युलन्स एक 6 महिन्यामध्ये आपण ह्या भागाला देऊ, आणि त्या संदर्भामध्ये कोटेशन पण देण्यात आलं. बरोबर ना? प्रोसेस चालू झालेली आहे, मिळेल, टाइम जाईल, तो विषय होता. नंतर ऑफिससाठी बोलणं झालं, एक ऑफिस लवकर चालू करा, इकडच्या लोकांची गरज आहे, आणि म्हणून आज मीटिंगकडे ठेवण्यात आली की इकडे एक ऑफिस झालं पाहिजे, एक सेंट्रलाइज ऑफिस झालं पाहिजे, की इकडच्या पंचक्रोशातली जे 70-80 गावं आपली आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत, नुसते हाच नाही, नवीन प्रकल्प येणार आहे. जमिनीमध्ये ज्याप्रमाणे फसवलं जाते विविध इकडच्या, कारण थोडं विरारची झग इकडे पण आहे, अंगाला अंग असतं ना, थोडी झग आहे इकडे. शेतकऱ्यांना इकडे त्रास आहे. बरेच विषय झाले माझे आणि चेतनचे, आणि सगळेच लोक होते आपली, की असे विषय पण आहेत, त्या विषयावर चर्चा झाली. चांगल्या प्रकारे समाजाच्या उन्नतीसाठी
समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊन काम केलं तर समाज टिकेल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, विविध प्रोजेक्ट आहेत, नोकऱ्यांचा विषय आहे. नोकऱ्यांच्या विषयावर आल्यावर बोललो, आंदोलन करण्याची तयारी आहे. कारण बघा, हे कोस्टल जे आहे सगळं आपल्याच बापजादाचं आहे. कसं होतं, पहिलं पावसाळ्यात जायचे, सगळे मासे पकडायचे आणि ते माशाच्या काही लोक उपजीविकेवर राहायचे. आज ते कोस्टलवर फॉरेस्ट टाकण्यात आलं, पण ते कोणाच्या बापदादांचं होतं? एवढे वर्षभर, एवढे पाठच्या आपण 50-100 वर्षाची हिस्ट्री बघितली तर आपल्याच बापदादांनी ते सांभाळलं ना. अधिकार पहिला कोणाचा त्याच्यावर? हे बोलायला ताकद आली पाहिजे. हे बोलायला जोराने बोलून त्या कलेक्टर पर्यंत गेलं पाहिजे, आवाज गेला पाहिजे. जिथपर्यंत एक लक्षात घ्या, जिथपर्यंत बाळ राहत ना तिथपर्यंत आई दूध देते का? कधी संघटित होऊन तुम्ही कलेक्टरवर मोर्चा नेला का की आमच्या या गरजा आहेत किंवा लेखी दिलं का? चुकी कोणाची आहे? मग आता जर आपण हे क्लेरिफाय नाही केलं, आपल्या समस्या, मी प्रत्येक गावातले प्रतिनिधी आहेत, त्या पंचक्रोशीतल्या प्रत्येक गावाचे प्रतिनिधी आहेत. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, प्रत्येक गावातले काय काय विषय आहेत. रोडचा विषय, पाण्याचा विषय, डॅमचा विषय. बघा, लढणं, त्याला पाठपुरावा करून पुढपर्यंत मंत्रालयापर्यंत घेऊन जाणं अग्रेसना करेल. पण जर तुम्हीच मोठ्या संख्येने जर आलात, मोठ्या संख्येने तुमची ताकद दाखवली, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन लवकर होईल. त्या संघर्षाचे तुम्ही पण साक्षीदार आहात. आज आहे ना, नाहीतर ते राहिलं नसतं. चांगली लोक आहेत, एक देव आपल्या बरोबर आहे, त्यांच्या पाया पडून उतरलेले आहेत. अनकरप्टेड लोक आहोत, कोणाचाही एक पैशाचा मोताज नाही आहे. कधी पण नार्को आणि ब्रेन करायला तयार आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, चांगली लोक आहेत. चांगली, आज जी परवाच्या दिवशी माझ्याकडे लोक आलेली सगळे यंगस्टर आहेत. तुम्ही जर आज आंदोलन नाही केली, तुम्ही जर आज संघर्ष नाही केला, तर फ्युचर तुमचं कसं आहे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही आहोत किती, अजून 7 वर्ष झाले, तर अजून 20 वर्ष, 15 वर्ष. पण नंतरच्या येणाऱ्या पिढीचं काय? त्याच्यासाठी एकत्र लढण्याची गरज आहे की नाही? मग लढणार की नाही एकत्र? पहिला 13 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलंय, नाही तर 15 तारखेला बंद करू एलएनटीला. तुम्हाला पाहिजे ते, कैलास पाटीलला पाहिजे ते नाही, तुम्हाला पाहिजे ते शासन दरबारी जे करण्याचा प्रयत्न ज्युनियन करणार. मला माहिती आहे काही लोक आपल्यात पण आहेत, पण तसा चेतन बोलला, चुकीच्या मार्गाने गेला असेल तर हे रे राजा, चल सोडून दे. सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊ, नवीन जुन्या सगळ्यांना एकत्र घेऊन संघटित होऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, इकडच्या भूमिपुत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे की नाही? मग कोणतीही समस्या असो, सगळ्या समस्या आहेत, मेजर समस्या आहेत, हेल्थ क्रिएटेड आहेत. शाळा आपल्या वेस्टर्न आहे, शाळेला आता नवीन ज्या गोष्टी लागतात त्या आपल्याकडे नाहीये. मग त्याच्यासाठी जे जे करायचं लागणार आहे ते करण्याची ताकद आम्ही ठेवतो. एक मोठं सर्कल आहे, 7 जिल्ह्यामध्ये काम करतोय, चांगल्या प्रकारे काम करतो. म्हणून मित्रांनो, एकच सांगतो, संघटित राहणार की नाही संघटित? थोडा आवाज येऊन दे, थोडा कमी आवाज येतो, पाठीमागे बोलत नाहीत. आवाज उचला आणि सांगा, संघटित राहू. त्यामुळे जेवणाची पण वेळ झालेली आहे आमची 9:30. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे इकडे आला, महिला वर्गाचा, सगळ्या सरपंचांचा, सगळ्या इकडच्या पंचक्रोशीतील सगळ्या माझ्या युथ लोकांचा मी ऋणी आहे. आगरी सेना परत एकदा सांगतो, आपल्या पाठीमागे एक भाऊ, काका, वडील म्हणून एक ताकदीने तुमच्या पाठी उभी राहील. पोलिसांना घाबरायची गरज नाही, रेवणीला घाबरायची गरज नाही. तुम्ही सांगा, आपण कोणाच्या विरुद्ध नाहीत, पण जर आगरी लोकांविरुद्ध गेला तर त्याला कुठे नेऊन सोडायचं हे आम्हाला चांगलं समजतं. त्यामुळे एकत्र राहा, संघटित राहा, संघर्ष करू आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढू. एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय आगरी सेना.